नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 21 क्लास 7th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, अँगल ACD is an exterior angle of triangle ABC. The measure of angle A and angle B are equal. If measure of angle ACD equal to 140 degree, find the measures of angles A and angle B. आता या ठिकाणी आपल्याला या प्रकारची डायग्राम दिली गेलेली आहे। या ठिकाणी अँगल A आणि अँगल B ह्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट जे आहे ते सेम आहे। या ठिकाणी ACD अँगल दिले गेले आहे तो म्हणजे 140 डिग्रीचा। आता हा जो अँगल आहे अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे। आता एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, तर आता या ठिकाणी आपल्याला हा ट्रायंगल दिसत आहे, ट्रायंगल ABC। आता हा जो ट्रायंगल आहे ABC, ह्या ट्रायंगलच्या बाहेर एक अँगल ड्रॉ केलेला आहे तो म्हणजे ACD। म्हणून या ठिकाणी ट्रायंगल ABC साठी अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल झाला, कारण तो या ट्रायंगलच्या बाहेर आहे, म्हणून त्याला आपण एक्सटेरियर अँगल असे म्हटले आहे। आता या ठिकाणी आपल्याला ACD चं मेजरमेंट माहिती आहे ते म्हणजे 140 डिग्री। या ठिकाणी अँगल A आणि अँगल B हे दोन्ही अँगलचं जे मेजरमेंट आहे ते सेम आहे, परंतु ते किती आहे ते आपल्याला माहिती नाहीये, म्हणून ते आपल्याला शोधून काढायचे। बघा आता या ठिकाणी आपण या प्रकारे अझूम करून घेणार आहोत, लेट द मेजर ऑफ अँगल A इक्वल टू x डिग्री, कारण आपल्याला अँगल A चं मेजरमेंट त्याचबरोबर अँगल B चं मेजरमेंट माहित नाहीये, म्हणून आपण त्याला x डिग्री अझूम केलं। परंतु अँगल A आणि अँगल B हे दोन्ही अँगलची जी मेजरमेंट होती ती इक्वल होती, म्हणून जर अँगल A चं माप जर x डिग्री असेल तर अँगल B चं माप सुद्धा x डिग्री असेल, कारण दोन्ही अँगल कसे आहेत, इक्वल आहे, म्हणून अँगल A इक्वल टू अँगल B इक्वल टू x डिग्री। आता या ठिकाणी आपल्याला अँगल ACD दिलेला आहे तो म्हणजे एक्सटेरियर अँगल, म्हणून आपण राईट डाऊन केलं, देअरफॉर अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल। आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे ती म्हणजे जो एक्सटेरियर अँगल असतो तो रिमोट इंटेरियर अँगलच्या ऍडिशन एवढा असतो। आता या ठिकाणी ही जी डायग्राम दिलेली आहे या ठिकाणी अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे। हा जो एक्सटेरियर अँगल असतो तो नेहमी रिमोट इंटेरियर अँगलच्या ऍडिशन एवढा असतो। रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय, ह्या अँगल पासून दूर असणारे अँगल्स। आता या अँगल पासून हा अँगल अगदी जवळ आहे, म्हणून हा रिमोट इंटेरियर अँगल नाहीये। ह्या अँगल पासून दूर असणारे अँगल्स कोणते, तर अँगल A आणि अँगल B हे रिमोट इंटेरियर अँगल आहे, म्हणून आपण या प्रकारे लिहिलं। बघा, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACD इक्वल टू अँगल CAB प्लस अँगल CBA, हे दोन्ही जे अँगल आहे हे रिमोट इंटेरियर अँगल आहे। आता या ठिकाणी अँगल CBA म्हणजेच काय, तर अँगल A आहे, आणि अँगल CBA म्हणजेच काय, तर अँगल B आहे, म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन करून घेतलं, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACD इक्वल टू अँगल A प्लस अँगल B। आता या ठिकाणी अँगल A चं मेजरमेंट दिलं गेलेलं आहे x आणि अँगल B चं सुद्धा मेजरमेंट आहे x, आणि मेजर ऑफ अँगल ACD चं मेजरमेंट दिलेलं आहे 140 डिग्री। आता x प्लस x जर केलं तर आपल्याला मिळालं 2x, 140 इक्वल टू 2x। आता आपल्याला x चं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे। या ठिकाणी 2 हा x सोबत मल्टिप्लाय आहे, जेव्हा तो डावीकडे जाणार तेव्हा तो डिव्हाइड होणार, म्हणून 140 अपॉन 2 इक्वल टू x। 140 ला जर आपण 2 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला 70 डिग्री इक्वल टू x मिळालं, म्हणजेच काय, तर अँगल A चं मेजरमेंट मिळालं 70 डिग्री आणि अँगल B चं सुद्धा मेजरमेंट मिळालं 70 डिग्री, कारण या ठिकाणी अँगल A म्हणजेच काय होता, x डिग्री, आणि x चं मेजरमेंट आपल्याला मिळालं 70 डिग्री, म्हणजेच अँगल A चं मेजरमेंट मिळालं 70 डिग्री। त्याचबरोबर अँगल B सुद्धा x डिग्री एवढा होता, म्हणून अँगल B चं माप सुद्धा 70 डिग्री मिळालं। अशा प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलं। क्वेश्चन नंबर 2, युजिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिव्हन इन द फिगर अलॉंग साइड, फाइंड द मेजर ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स।
आता या ठिकाणी ही डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राम मध्ये काही अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे, परंतु ज्या अँगलचं मेजरमेंट दिलेलं नाहीये ते आपल्याला शोधून काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एओबीचं मेजरमेंट दिलेलं आहे 8y, नंतर FOEचं मेजरमेंट दिलेलं आहे 4y, त्याचबरोबर DOCचं मेजरमेंट दिलेलं आहे 6y. आता जे रिमेनिंग अँगल्स आहे त्यांचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता या ठिकाणी AOB अँगल, AOB आणि EOD हे दोन्ही जे अँगल आहे ते व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. तर जे व्हर्टिकली अपोजिट अँगल असतात त्यांचं मेजरमेंट नेहमी सेम असतं, म्हणून AOB अँगल जर 8y आहे तर EOD अँगल सुद्धा आपल्याला 8y मिळणार आहे. म्हणून या प्रकारे आपण राईट डाऊन केलं. देअरफॉर अँगल AOB अँड अँगल EOD आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर अँगल AOB इक्वल टू अँगल EOD. दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून दोघींचं मेजरमेंट कसं असायला पाहिजे, सेम. या ठिकाणी AOBचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे ते म्हणजे 8y. जर AOB 8y आहे तर EODचं मेजरमेंट आपल्याला मिळणार 8y. त्याचबरोबर नेक्स्ट बघायचं आहे FOE हा अँगल आणि BOC हा अँगल, हे दोन्ही अँगल सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल नेहमी सेम मेजरमेंटचे असतात, म्हणून जर FOE असेल 4y तर आपल्याला BOC अँगल सुद्धा किती मिळणार आहे, 4y. म्हणून या प्रकारे आपण हे राईट डाऊन करून घेतलं. देअरफॉर FOE अँड BOC आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर अँगल FOE इक्वल टू अँगल BOC इक्वल टू 4y. म्हणजे आपल्याला BOCचं मेजरमेंट सुद्धा 4y मिळालं. आता या प्रकारे आपण हे राईट डाऊन करून घेतलं. आता आपल्याला त्याचबरोबर जो लास्ट अँगल उरला तो म्हणजे AOF. बघा आता पुन्हा डायग्रामकडे वळूया. या ठिकाणी AOF अँगल हा अँगल आणि COD हा अँगल, दोन्हींचे मेजरमेंट सुद्धा सेम असायला पाहिजे कारण दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. जर आपल्याला COD अँगल 6y माहित आहे तर AOF अँगल सुद्धा आपल्याला 6y मिळणार आहे. म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं. देअरफॉर अँगल AOF इक्वल टू 6y, कारण हे दोन्ही अँगल सुद्धा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे आता या ठिकाणी बघा स्ट्रेट लाईन आहे. ही काय आहे, एक स्ट्रेट लाईन आहे आणि या स्ट्रेट लाईनच्या वरचे सर्व जे अँगल्स असतात त्यांची ऍडिशन नेहमी 180 असते, कारण ही एक स्ट्रेट लाईन वरती तयार होणारे हे अँगल्स आहेत. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट नेहमी 180 डिग्री असतं. म्हणून या ठिकाणी ही जी लाईन येते FOC जी लाईन आहे याच्या वरचे ज्या सर्व अँगलची जर आपण ऍडिशन केली तर ती आपल्याला किती मिळायला पाहिजे, 180 डिग्री. म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं. देअरफॉर अँगल FOE प्लस अँगल EOD प्लस अँगल DOC इक्वल टू 180 डिग्री. आता प्रत्येक अँगलचं जे मेजरमेंट आहे ते राईट डाऊन केलं. FOE मिळाला होता आपल्याला 4y, अँगल EOD राईट डाऊन करणार आपण 8y आणि अँगल DOC आहे 6y इक्वल टू 180. आता तिन्ही नंबरची जर ऍडिशन केली तर आपल्याला मिळाले 18y इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर y इक्वल टू 18 हा y सोबत मल्टिप्लाय होता, जेव्हा तो उजवीकडे गेला तेव्हा तो डिव्हाइड झाला. देअरफॉर y इक्वल टू 180 अपॉन 18. 180 ला जर आपण 18 नंबरने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 10 डिग्री. आता प्रत्येक अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करता येईल कारण या ठिकाणी y चं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे. फर्स्ट अँगल किती होता, 4y. 4y म्हणजेच काय तर 4 मल्टिप्लाय बाय 10 डिग्री, कारण y चं मेजरमेंट किती मिळालं, 10 डिग्री. 4 मल्टिप्लाय बाय 10 केले तर आपल्याला अँगल मिळाला 40 डिग्रीचा. सेकंड अँगल होता 8y. 8y म्हणजेच काय तर 8 मल्टिप्लाय बाय 10 डिग्री. 10 डिग्री का लिहिलं, कारण या ठिकाणी y चं मेजरमेंट होतं 10 डिग्री. 8 मल्टिप्लाय बाय 10 डिग्री केलं तर मिळाला सेकंड अँगल 80 डिग्रीचा. आणि थर्ड अँगल होता 6y इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 10 डिग्री इक्वल टू 60 डिग्री. या प्रकारे आपल्याला तीनही अँगलचं मेजरमेंट मिळालं ते म्हणजे 40 डिग्री, 80 डिग्री आणि 60 डिग्री. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 2 सुद्धा कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 3, इन द आयसोसेलेस ट्रायंगल ABC अँगल A and angle B are equal. Angle ACD is an exterior angle of triangle ABC.
The measures of angle ACB and ACD are 3x minus 17 degree and 8x plus 10 degree respectively. Find the measures of angle ACB and angle ACD. दोन्ही अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑल्सो फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए अँड अँगल बी. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला डायग्राम दिलेली नाहीये. सुरुवातीला आपण एक डायग्राम काढून घेणार आहोत. या ठिकाणी आयसोसेलस ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल एबीसी. म्हणून या ठिकाणी आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे, ट्रायंगल एबीसी. त्या ठिकाणी अँगल ए आणि अँगल बी चं मेजरमेंट इक्वल आहे, कारण आयसोसेलस ट्रायंगलमध्ये कोणत्या तरी दोन अँगलचं मेजरमेंट हे सेम असतं. नंतर या ठिकाणी अँगल ए आणि अँगल बी चं मेजरमेंट हे सेम आहे. या ठिकाणी द मेजर्स ऑफ अँगल एसीबी अँड एसीडी आर, दोन्ही अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. एसीबी बघा, सुरुवातीला एसीबी दिलेला आहे आपल्याला 3x मायनस 17 डिग्री आणि अँगल एसीडीचं मेजरमेंट दिलेलं आहे ते म्हणजे 8x प्लस 10 डिग्री. आणि हा जो एसीडी अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे, याचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला अँगल एचं आणि अँगल बीचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर ह्या दोन्ही अँगलचं सुद्धा मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. बघा, आता या ठिकाणी अँगल एसीडी आणि अँगल एसीबी हे जे दोन्ही अँगल आहे हे अँगल्स इन लिनियर पेअरमध्ये आहे. लिनियर पेअरमध्ये जर अँगल असतील तर त्या अँगलची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते. देअरफॉर आता ह्या दोन्ही अँगलची ऍडिशन करून आपण एक्सचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, लिनियर पेअरमध्ये आहे आणि ऍडिशन ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज 180 डिग्री. आता या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं. देअरफॉर अँगल एसीबी अँड अँगल एसीडी आर इन लिनियर पेअर. Therefore, the addition of angles in linear pair is 180 degree. लिनियर पेअर मधल्या अँगलची ऍडिशन किती असते, नेहमी 180 डिग्री असते. Therefore, अँगल ACB प्लस अँगल ACD इक्वल टू 180 डिग्री. दोन्ही अँगलची ऍडिशन किती मिळायला पाहिजे आपल्याला, 180 डिग्री. आता या ठिकाणी ACB अँगल आणि ACD अँगल यांचं मेजरमेंट दिलेलं आहे ते आपण या प्रकारे राईट डाऊन केलं. अँगल एसीबी होता 3x मायनस 17 डिग्रीचा आणि अँगल एसीडी होता 8x प्लस 10 डिग्रीचा इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला या प्रकारे. 3x मायनस 17 प्लस 8x प्लस 10 इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी 3x आणि 8x यांची आपण ऍडिशन केली 11x. त्याचबरोबर मायनस 17 प्लस 10 या दोन्ही नंबरची ऍडिशन केली, ती मिळाली -7 इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी 11x हा जो 7 नंबर होता तो निगेटिव्ह होता. जेव्हा तो उजवीकडे जाणार तेव्हा तो पॉझिटिव्ह बनला, म्हणजे 180 प्लस 7. देअरफॉर 11x इक्वल टू 187, दोन्ही नंबरची ऍडिशन केली. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x हा 11 सोबत मल्टिप्लाय होता. जेव्हा तो उजवीकडे गेला तेव्हा तो डिव्हाइड झाला. 187 ला जेव्हा 11 ने डिव्हाइड केलं तेव्हा x ची व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे 17 डिग्री. 187 नंबरला आपण 11 नंबरने डिव्हाइड केलं तेव्हा आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे 17 डिग्री. आता फर्स्ट जो अँगल आहे एसीबी त्याचं मेजरमेंट आपण फाइंड आउट करू शकतो इक्वल टू 3x मायनस 17. एसीबी अँगल दिलेला होता आपल्याला 3x मायनस 17. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुटअप केली, ती म्हणजे 17. 3 मल्टिप्लाय बाय 17 मायनस 17 इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 17 केले तर नंबर मिळाला 51 मायनस 17. दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला या ठिकाणी अँगल एसीबीचं माप मिळालं, ते म्हणजे 34 डिग्री. सेकंड अँगल होता एसीडी इक्वल टू 8x प्लस 10 डिग्री. हे आपल्याला त्याचं मेजरमेंट दिलेलं होतं. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू पुटअप केली, ती म्हणजे 17. 8 मल्टिप्लाय बाय 17 प्लस 10, दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं 136 प्लस 10. दोन्ही नंबरची ऍडिशन केली तर या ठिकाणी आपल्याला एसीडी अँगलचं माप मिळालं, ते म्हणजे 146 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं होतं अँगल ए आणि अँगल बी चं मेजरमेंट इक्वल आहे, कारण तो आयसोसेलस ट्रायंगल होता. म्हणून आपल्याला त्यांची मेजरमेंट माहित नव्हते, त्यांची मापे माहित नव्हती, म्हणून या ठिकाणी आपण एक्स अज्युम केली. आता जो एसीडी अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. बघा या प्रकारे ती डायग्राम आहे. त्या ठिकाणी एसीडी जो अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे
आणि एक्सटेरियर अँगलची ॲडिशन, एक्सटेरियर अँगल हा नेहमी रिमोट इंटेरियर अँगलच्या ॲडिशन एवढा असतो. म्हणजे हे जे दोन रिमोट इंटेरियर अँगल आहे, अँगल ए आणि अँगल बी, हे रिमोट इंटेरियर अँगल आहे, यांच्या अँगलच्या ॲडिशन एवढा हा एसीडी अँगल असतो. देअरफॉर आपण राईट डाऊन केलं अँगल एसीडी इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. आता या ठिकाणी अँगल एचं माप आहे एक्स, अँगल बीचं माप आहे एक्स आणि अँगल एसीडीचं माप आपण आत्ताच फाइंड आउट केलं ते म्हणजे 146 डिग्री इक्वल टू एक्स प्लस एक्स यांची ॲडिशन केली ती मिळाली 2x. आता या ठिकाणी 2 हा x सोबत मल्टिप्लाय होता, जेव्हा तो डावीकडे आला तेव्हा डिवाइड झाला. 146 ला 2 ने डिवाइड केलं तेव्हा आपल्याला एक्सचं मेजरमेंट मिळालं ते म्हणजे 73 डिग्री. आता या ठिकाणी एक्स म्हणजेच काय तर अँगल एचं मेजरमेंट, म्हणून अँगल ए मिळाला 73 डिग्रीचा. त्याचबरोबर अँगल बी सुद्धा आपल्याला 73 डिग्रीचा मिळाला, कारण दोन्ही अँगलची मेजरमेंट कशी आहेत, समान आहेत. अशा प्रकारे हे अँगल ए आणि अँगल बीचं मेजरमेंट मिळालं ते म्हणजे 73 डिग्री. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 21 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.